नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की नवयोगेश्वर कवी सांगतात, भागवत धर्माचा मार्ग असा आहे की ह्याच्यावरनं कोणी डोळे उघडे ठेवून धावो अथवा डोळे बंद करून धावो, तो पडणार नाही. जसं कोणी व्यक्ती पृथ्वीवर डोळे उघडे ठेवून चालत राहील तर पृथ्वीवरच चालेल, आणि जर डोळे बंद ठेवून चालायला लागला आणि पडला तर तो कुठं पडेल? पृथ्वीवरच पडेल ना. दुसरीकडं तो कुठं पडूच शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांचा आश्रय घेऊन कोणी चालत राहिला तर डोळे बंद करून चालू दे किंवा उघडे ठेवून चालू दे, तो पडला तर भगवंतांच्या अंकावरच पडेल. म्हणूनच हा भागवत धर्म विशेष आहे. ह्या भागवत धर्माचं पालन कसं करावं हे तुम्हाला मी सांगतो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वार बुद्ध्यात्मनावानुसृत स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तम. नवयोगेश्वर कवी म्हणतात, मनुष्य आपल्या शरीरानं, वाणीनं, इंद्रियानं, मनानं, स्वभावानं जे काही करतो, चालणं, उठणं, फिरणं, पाहणं, बोलणं, झोपणं, खाणं, पिणं, हसणं, रडणं इत्यादी, ते सर्वच्या सर्व भगवंतांना अर्पित आहे असं म्हणून करावं. ही कर्मे सर्वच्या सर्व भगवंतांना समर्पण करणं यालाच भागवत धर्म असं म्हणतात. हे भगवंता, मी जे जे कार्य करतो ते सर्व आपली पूजा आहे असा ज्याचा भाव असतो, त्या व्यक्तीचं झोपणं सुद्धा भगवंतांच्याच साठी असतं. नवयोगेश्वर कवी म्हणतात, अविद्येमुळंच आपल्याला ह्या सर्व वस्तू अन्य रूपात दिसतात. पण जेव्हा कोणी साधक गुरुनाच ईश्वर मानून ईश्वराची अनन्य भक्ती करतो, वेदांत विचार करतो, तेव्हा त्याच्या हृदयातून अविद्या निवृत्त होते. अविद्या निवृत्त झाल्यावर त्याला कळून येतं की तो ज्यांना दुसरं मानत होता, अन्य समजत होता, ते अन्य अथवा दुसरं नाहीत. दुसरं असं काहीही नाहीच. मी आणि मीच आहे. सर्व रूपामध्ये मीच आत्मा आहे. जेव्हा त्याच्या मनात भगवंतांच्या प्रती अनुराग उत्पन्न होतो, तेव्हा तो साधक सर्व लौकिक नियमांच्या पलीकडे जातो. नंतर जेव्हा कधी त्याची निर्विकल्पात स्थिती येते, तेव्हा तो समाधी लावून बसून राहतो, आणि जेव्हा त्या स्थितीतून बाहेर येतो, त्याच्या चित्तात उत्थान होतं. तेव्हा भगवंतांचं जे नाम स्मरणात येईल त्याचंच तो उच्च स्वरात गान करू लागतो. तो कधी हसू लागतो, तर कधी रडू लागतो, कधी गाऊ लागतो, तर कधी मदोन्मत्त होऊन डुलत राहतो, नाचायला लागतो. लोक त्याची दशा समजू शकत नाहीत. कोणी त्याला वेडा म्हणतात, तर कोणी मूर्ख म्हणतात, कोणी याला काय समजतात, पण तो त्याचा विचार करत नाही. अशा स्थितीला पोचल्यावर त्या भक्ताच्या मस्तकात सगुण निर्गुणाचे विकल्प राहत नाहीत. तेव्हा परमात्मा एकच आहे असा त्याला बोध होतो. तो संपूर्ण सृष्टीला भगवन्मय पाहतो. म्हणून तेव्हा तो ज्याला बघतो त्याला नमस्कार करू लागतो. तो खांबाला नमस्कार करतो, गाढवाला नमस्कार करतो, पण तो तर परमात्म्यालाच नमस्कार करीत असतो. यानंतर भगवंतांच्या भक्तीबाबत एक मोठा सुंदर विचार त्यांनी सांगितलाय. जसे भूक लागल्यावर आपण भोजन करायला लागतो, तेव्हा तोंडात घास घातल्यावर 3 गोष्टी एकदम होतात: तुष्टी, पुष्टी आणि क्षुधा निवृत्ती. तुष्टी म्हणजे खूप भूक लागली असता तोंडात घास घालताच खूप संतोष वाटतो. दुसरी आहे पुष्टी. थोडंसं अन्न तोंडात घातल्याबरोबर शरीरात शक्तीचा संचार झाल्याचा अनुभव यायला लागतो. आणि तिसरी क्षुधा निवृत्ती. ह्या तिन्ही गोष्टी एकदमच येतात. भक्तीबरोबर विरक्ती येते आणि त्यामुळे परमात्म्याची अनुभूती येते. भक्ती, विरक्ती, भगवंतांची अनुभूती तिन्ही एकदमच प्राप्त होतात. सर्वसाधारणपणे लोक साधनेचा अर्थ काय समजतात? ते सकाळी उठून 5-10 मिनिटं भगवंताचं नाम घेतलं, पूजा दिलं की झाली साधना.
भक्ती आणि साधना आणि उरलेला वेळ ते लौकिक कर्मे करण्यात घालवतात. इथं जप, तप, पूजा, ध्यान, भजन, दान, पुण्य इत्यादी सारखे सत्कर्म असो व ऑफिसला जाणे, अध्ययन अध्यापन करणे किंवा व्यवसाय करणे यासारखी लौकिक कर्म असो, जे काही असेल ते सर्वच्या सर्व भगवंतांचं कार्य असं मानूनच करणं ही खरी साधना आहे. हे तथ्य लोकांच्या लक्षात येत नाही. 5-10 मिनिटं काहीतरी करणं याला भक्ती किंवा साधना समजतात. म्हणूनच त्यांच्या जीवनात नेहमीच द्वंद्व दिसून येतं. प्रत्येक कर्म भगवंताचं आहे असं जाणून भगवंतांच्या प्रेमासाठी करा आणि मग पहा भक्ती, विरक्ती आणि अनुभूती तिन्ही एकदमच कशा प्राप्त होतात. हे ऐकून निमी राजा अत्यंत प्रसन्न झाले. यानंतर राजा नेहमी दुसरा प्रश्न विचारतात. भगवान, आता आपण भागवत धर्म सांगितला, साधनेचं स्वरूप सांगितलं. आता कृपा करून मला हे सांगा की जो भगवंतांचा परम भागवत आहे त्याची लक्षणं काय असतात, त्याचे धर्म काय असतात, त्यांचा स्वभाव, त्यांचं वर्तन, व्यवहार कसा असतो. कारण भक्तही अनेक प्रकारचे असल्याचं दिसून येतं. ते सर्व एकाच श्रेणीचे आहेत असं नाही वाटत. म्हणून कृपा करून सर्वश्रेष्ठ भक्त कोण असतो ते मला सांगावं आणि त्याची लक्षणे कोणती असतात तेही सांगावं. तेव्हा नवयोगेश्वर हरी उत्तर देतात. हरी म्हणजे जो अविद्येचे हरण करतो तो हरी. ग्रंथाच्या प्रारंभी आपण भागवत कोणाला म्हणतात ते बघितलंय. जो भगवंतांचा भक्त असतो त्याला भागवत म्हणतात. भगवत प्राप्तीचे जे साधन आहे त्यालाही भागवत म्हणतात. आणि भगवंताचे जे स्वरूप आहे ते तर भागवत आहेच. म्हणजेच भगवान स्वतः भागवत आहेत, भक्त भागवत आहेत आणि भगवत प्राप्तीचे साधनी भागवत आहे. या दृष्टीनेही सर्व अद्वैतच आहे. आता योगेश्वर हरीने विधेयराज निमीच्या दुसऱ्या प्रश्नाचं सरळ उत्तर दिलं. उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि शेवटी सामान्य भक्त कोण हे सांगितलं आणि उत्तम भक्ताची लक्षणं अधिक विस्तारपूर्वक सांगितली. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही लक्षणं सांगितली आहेत त्यावरून आपण दुसऱ्याची परीक्षा घ्यायची नाही आहे की हा उत्तम भक्त आहे का मध्यम भक्त आहे का सामान्य भक्त आहेत. आपल्याला तशी प्रमाणपत्र द्यायची नाही आहेत. दुसऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा आपल्याला अधिकारही नाही. ही लक्षणं सांगण्याचा एवढाच हेतू आहे की स्वतः आपण सामान्य भक्त असेल तर मध्यम श्रेणीचा भक्त कसा बनायचं आणि मध्यम श्रेणीचा आपण भक्त असेल तर उत्तम श्रेणीचा भक्त बनण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे समजण्याकरता ही भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत. चराचरामध्ये भगवंत पाहतो आणि भगवंतामध्ये सर्वांना पाहतो तो उत्तम भागवत जाणावा. जो भगवंतांच्यावर प्रेम करतो, भगवंतांच्या भक्तांशी मैत्री करतो, दुःखी आणि अज्ञानांवर कृपा करतो, पण भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत समजा. आणि जो केवळ भगवंतांच्या विग्रहाचीच पूजा करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांच्यावर तो प्रेम करत नाही, तो कनिष्ठ भागवत किंवा कनिष्ठ भक्त आहे असं समजावं. जो उत्तम भागवत आहे तो सर्व विषयांचं सेवन करतो, ग्रहण करतो, पण त्यांच्याबद्दल आवड नावड बाळगत नाही. तो कधी उत्तम गादीवर निसतो तर कधी चटईवर निसतो, कधी श्रीखंडपुरी पंचपक्वान्न आनंदानं सेवन करतो तर कधी वरणभात चटणी भाकरी खातो. ही सर्व भगवंतांचीच माया आहे असं तो मानतो. कोणतीही परिस्थिती आली तरी त्याचा आनंदानं स्वीकार करतो. ही भगवंतांची कृपा आहे, इच्छा आहे असं समजून शांत राहतो. तो उत्तम भागवत भक्त समजावा. त्याला कुणी हार घातला किंवा कुणी त्याच्या अंगावर घाण टाकली तरी दोन्ही परिस्थितीमध्ये तो विचलित न होता शांत राहतो. दोघांच्याकडं समभावानं पाहतो आणि वागतो. तो उत्तम भागवत. उत्तम भागवत हा क्षमाशील असतो. तो कधी प्रत्युत्तर देत नाही, प्रतिकार करत नाही. आपण जेवढा प्रतिकार करू, दंड करू, त्यापेक्षा कितीतरी अधिक दंड भगवंत देऊ शकतात. मग आपण कशाला दंड करायचा असं मानून
तो सर्व काही भगवंतांच्यावरच सोपवतो. जो उत्तम भागवत आहे, तो आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, न्यूनता आहे, असं नेहमी मानतो. ज्यावेळी आपण पूर्ण आहोत, श्रेष्ठ आहोत, असं तुम्ही मानाल, तेव्हा भगवंतांची अवकृपा होते. भगवंतांच्याकडनं काहीही मागण्याची इच्छा न होणं हे उत्तम भागवताचं लक्षण आहे. भगवंत तर आपल्या हृदयातच राहतात. मग मागायचं कशा करता? पण कधी भगवंत प्रसन्न होऊन काय हवं ते माग म्हणालेच, तर मात्र भगवंतांनाच मागून घ्या. जे काही होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं. भगवंतांच्या इच्छेनंच होतं. अशा वृत्तीने राहणारा आहे त्याला उत्तम भागवत म्हणतात. ज्याला आपल्या श्रेष्ठ कुळाचा, वर्णाचा, जातीचा, शरीराचा अहंकार नसतो किंवा जो मनामध्ये कशाबद्दलही हीनभाव ठेवत नाही, भगवंत चरणांशी सदैव लीन असतो, तो उत्तम भागवत समजावा. भक्तीमध्ये बाधक तत्व माया आहे, हे तर सर्वजण जाणतात. ही माया आपल्याला भगवंतांच्या निकट लवकर जाऊन देत नाही. म्हणून राजा नेहमी तिसरा प्रश्न विचारतात. ते म्हणतात, भक्तीच्या मार्गात माया मोठमोठ्या योग्यांनाही मोहित करते. ती माया काय आहे ते आपण आम्हाला समजून सांगावं. ह्याचं उत्तर नवयोगेश्वर अंतरिक्ष यांनी दिलं. अंतरिक्ष म्हणजे जो अंतरंगात पाहू शकतो तो अंतर्मुखी. नवयोगेश्वर अंतरिक्ष सांगतात, राजन, भगवंतांनी चराचराचा आत्मा होऊन सर्व जीवांना विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्या द्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठ कनिष्ठ सृष्टी निर्माण केली आहे. तिलाच माया म्हणतात. माया तिला म्हणतात जी कोणत्याही वस्तूला ती जशी आहे तशी न दाखवता ती जशी नाही तशी दाखवते. म्हणजेच वस्तूचं यथार्थ रूप न दाखवता अन्यथा रूप दर्शवते. माया दोन प्रकारची असते. एक अविद्या माया आणि दुसरी विद्या माया. जी संपूर्ण जगताचं सृजन करते तिला विद्या माया म्हणतात. ही पंचमहाभूतांची सृष्टी स्थिती लय करणारी जी माया आहे ती आपल्याला कोणतीही समस्या निर्माण करत नाही. जीव जेव्हा ह्या सृष्टीची तादात्म्य करून हे मी आहे, हे माझं आहे, हे त्याचं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, अशा प्रकारचे राग द्वेष निर्माण करतो, तेव्हा त्यालाच अविद्या माया असं म्हणतात. जीवानी मी आणि माझं अशी जी सृष्टी बनवली आहे तेच अविद्या मायेचं कार्य आहे. ही माया आपल्याला बंधनात टाकणारी आहे. जी आई आपल्या मुखातला घास काढून मुलाला भरवते, त्याचं मलमूत्र सहन करते, त्या आईपेक्षा पत्नी जास्त प्रिय जवळची वाटते. हीच माया आहे, मोह आहे. एकदा भोगलेला विषय पुन्हा पुन्हा भोगतात तरी समाधान होत नाही आणि कधीही तृप्ती न करणारे विषय मिथ्या आहेत हे ते जाणतही नाहीत. हीच मायेची मोहशक्ती आहे. उत्पत्ती स्थिती संहार करणारी ही भगवंतांची त्रिगुण माया आहे. मायेचा आश्रय घेतल्याखेरीज भगवंत काहीही करू शकत नाहीत. जेव्हा आपण ईश्वराच्या अस्तित्वास विसरून जातो आणि मायेच्या अस्तित्वाच्या स्वतंत्र रूपाचा स्वीकार करतो आणि तिला मानू लागतो, तेव्हा ती माया आपल्याला तिच्या मोहजालात फसवते. त्या विपरीत जर मनात भगवंतांची स्मृती राहिली आणि त्यांना मायेचे प्रेरक म्हणून जाणले तर ती माया आपल्याला फसवत नाही. मायेची ही लक्षणं सांगून अंतरिक्ष योगेश्वर म्हणतात, तू आणखी काय जाणू घेऊ इच्छितोस ते मला सांग. त्या विदेहराज निमीने प्रश्न विचारला, ह्या मायेला पार करण्याचा उपाय तरी काय आहे तो कृपया मला सांगावा. आपण प्रश्नांच्या क्रमाकडे जरा लक्ष द्या. पहिला प्रश्न होता भागवत धर्म म्हणजे काय. दुसरा प्रश्न होता भगवत भक्त कुणाला म्हणतात, त्यांची लक्षणं काय. तिसरा प्रश्न
भक्तीमध्ये बाधा घालणाऱ्या मायेचं स्वरूप काय? आणि आता चौथा प्रश्न आहे, ह्या मायेला पार कसं करायचं ते कृपया सांगा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.